दंडवत हो. खामगाव येथील श्री ब्रह्मविद्या निरूपण सोहळा वासनिकांचा आचार या विषयावरील आजचं हे आपलं 13वं सत्र आपण घेत आहोत. वासनिकांचा आचार हा विषय आणि असंनिधान धर्म, कारण की आपण जे कोणी आहोत, वासनिक आहोत किंवा साधू आहोत, आपण असंनिधान धर्मामध्ये आहोत आणि परमेश्वराच्या आज्ञेचं पालन हेच संनिधान आता आपल्याला आहे. वचनरूप गोविंद यांचं संनिधान म्हणजे परमेश्वराचं संनिधान, पण वचनरूप आहे, विधिरूप आहे. आणि म्हणून स्वामींनी सांगितलेले जे काही वचनं आहेत त्या वचनाचं आचरण करणं, विहित वचनांचं, विधिरूप वचनांचं, आणि निषेधरूप जी काही वचनं सांगितले ज्याच्यामध्ये निषेध सांगितलेला आहे, त्याग सांगितलेला आहे, तो त्यागही आपल्याला घडला पाहिजे. आणि विधीमध्ये सांगितलेला जो विधी आहे त्याचा स्वीकारही आपल्याला झाला पाहिजे. अशा पद्धतीने हा असंनिधान धर्म आहे. आणि यामध्ये स्वामींनी आपण या आधीच्या सत्रामध्ये विकाराची शून्यता, विकल्पाची शून्यता, स्वभावावर नियंत्रण हे कशा प्रकारे केले गेलं पाहिजे हे आपण बघितलेलं आहे. स्वभाव मात्रे यामध्ये अष्ट स्वभावावर नियंत्रण कुणी वासनिकांनी देखील केलं पाहिजे, तर त्यांचे जे काही पुढील विधी घडणार आहेत ते विधी व्यवस्थित घडण्यासाठी ते उपयुक्त ठरणार. दुसरा अर्थ आपण बघितलेला, स्वभाव म्हणजे रजतमादी जो स्वभाव आहे किंवा हिंसक स्वभाव आहे, तर त्या स्वभावावर सुद्धा नियंत्रण आपण आणलं पाहिजे. त्याला वेगळा कुठला उपाय नाही आहे. सुरुवात आपण केली पाहिजे आणि त्याच्यावर नियंत्रण आणून आपण विधी केले पाहिजेत. आणि मग विधी आणि आपला प्रयत्न या दोन्हीच्या माध्यमातनं ते जे काही दोष असतात ते दोष आपोआप कमी कमी होत जातात किंवा त्याच्यावर नियंत्रण येत जात असतं. आणि जर का आपण ते नियंत्रण नाही ठेवलं तर ते वाढत जाईल आणि त्यामुळे आपला जो धर्म आहे तो धर्मसुद्धा वृद्धिंगत होणार नाही आणि आपली धर्महानी देखील त्याच्यामध्ये होते. आणि म्हणून दोन्ही गोष्टी स्वामींनी स्वभाव मात्रे सांगितलेलं आहे. का बरं? कारण की दुसरीकडे स्वामी सांगतात, बाई स्वभावासी नाश नाही. म्हणजे जो मूळ स्वभाव आहे आपला, अष्ट स्वभाव आहे, क्षुधा पिपासा वगैरे, तर भूक आपली कायमस्वरूपी जाऊ शकते का? एकदा एखादा पदार्थ खाल्ला आणि कायमस्वरूपी भूक गेली असं होईल का? नाही होणार. फक्त ते म्हणतात बद्रिका आश्रमला असं काही ती फळं मिळायची, बोरं मिळायची की ते एकदा खाल्ले की 6 महिने भूक लागत नव्हती. आता आपल्याला भेटत नाही ती फळं. नाही तर किती चांगलं झालं असतं. तुम्हाला असं महिन्याचं राशन वगैरे काही भरावं लागलं नसतं. फक्त ती फळं भरायची. एक फळ खाल्लं की 6 महिने जेवायचं नाही, भूक लागतच नाही, असं होतं. तशा पद्धतीने इथे काय आहे की आपल्याला कायमस्वरूपी आपल्या अष्ट स्वभावाचा नाश होणार नाही. आणि आपला जो रजतमादी स्वभाव आहे तो देखील आपण हे मनुष्य देह जे मिळालेलं आहे ते भोजन कुणाला तरी आपण दिलेलं आहे, भोजन खाऊ घातलेलं आहे, पूर्ण भोजन दिलेलं आहे आणि त्या बदल्यामध्ये हे मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे. जसं स्वामींनी सांगितलं ना, अन्नदान ते उत्तम. आपल्याला काय वाटलं अन्नदान उत्तम म्हणजे अन्नदानच करत बसायचं आहे, परंतु आमचे स्वामी सांगतात अर्थ तो प्रकरण वशे. कुठल्याही वचनाचा अर्थ त्याच्या लीळेमध्ये दडलेला असतो. तो प्रसंग काय आहे वगैरे ते वाचावं लागेल. त्याच्यात स्वामींनी सांगितलं, बाई अन्नदान ते उत्तम. आणि मग उत्तम का बरं ना? ते मनुष्यत्वा ते साधी म्हणून उत्तम आहे. ते म्हणजे सर्व जी काही कर्मफळ आहे ज्याच्यामध्ये जीव आहेत त्या सर्व कर्मफळांमध्ये मनुष्य देह उत्तम कर्मफळ आहे. जसं त्या दिवशी मी सांगितलं की बाबा आपल्याला वाघ आवडतो, मोर आवडतं है ना, परंतु त्या जन्मात जाणं आवडेल का तुम्हाला? आवडेल? एखादं झाड तुम्हाला आवडतं, किती घनदाट सायली आहे, परंतु त्या झाडाच्या देहात तुम्हाला जायला आवडेल का? नाही आवडणार. कुठल्या तुम्हाला जर का म्हटलं कुठलं मनुष्य तुम्हाला जे काही कर्मफळ पाहिजे ते कुठलं कर्मफळ पाहिजे, कुठल्या जन्मात तुम्हाला जायचं आहे, तर कुठलं म्हणाल तुम्ही?
कुठलं? मनुष्य. तुम्ही जर का मांजर बघितली ना, मांजरीचं एकदम जेवायचं, खायचं वगैरे आणि झोपून राहायचं. तिला घोकपाठ करायचं नाही, स्मरण नाही, भांडे कपडे धुवायचे नाही, स्वयंपाक बनवायचा नाही, काही नाही. ते उंदीरही कच्चीच खाते, ते सुजन वगैरे काही खात नाही. मांजरीचं आयुष्य किती चांगलं आहे उलट. फक्त झोपून राहायचं बस. मांजरीचा देह का नको आपल्याला? चांगलं आहे ना, त्याच्यात काम वगैरे काही नाहीये. विचार करून घ्या. तुम्हाला स्त्री देहामध्ये किती कामं आहेत, पुरुष देहामध्ये कितीतरी कामं करावे लागतात वगैरे, परंतु तरी सुद्धा आरामदायक जरी आयुष्य असेल तरी आपल्याला कुठलं जन्म पाहिजे? मनुष्य जन्मच पाहिजे. आता हे मनुष्य जन्म कशामुळे मिळतं? तर अन्नदान, पुण्य हेतूने जर का भोजन घातलं तर मग, आणि ते जर का पूर्ण भोजन झालं तर मग त्या ज्या मनुष्याच्या ठिकाणी आपल्याला भोजन घडलेलं आहे त्या भोजनामुळे आपल्याला मनुष्य देहाचा लेप निष्पन्न होतो. हा पण लेप जो मिळाला आपल्याला, हे कोणातरी भोजन घातलं आपण आणि हे मनुष्य देह मिळालेलं आहे. मग सांगितलं की भोजन घालत असताना त्या ठिकाणी तुम्हाला मदत करणारे लोक आणि जेवणारे जे पात्र आलेले ते, हे 3 जण झाले. ह्यांच्यामध्ये जीव आहेत, हे सजीव आहेत. आणि दुसरीकडे जे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी ते भोजन निष्पत्ती होते, तयार केले जातं ते, आणि त्यानंतर जो पदार्थ बनवला जातो तो, आणि काळ म्हणजे आता कुठलीही वेळ चालू आहे ती, या तिन्ही वेळा म्हणजे हे वेळ, पदार्थ आणि ते ठिकाण हे कसं आहे? निर्जीव आहे. खाणारी व्यक्ती, भोजन देणारी व्यक्ती आणि मदत करणारी व्यक्ती, 3 जण सजीव आहेत. यांच्या ठिकाणी त्यावेळी कुठला गुण कार्यरूप आहे? जर का 3ही तामस असतील तर आपली प्रकृती तामस, जे मनुष्य देह मिळणार ते तामस निर्माण होणार. किंवा त्याच्यामध्ये जर का सत्व असेल तर सात्विक प्रकृती, रज असेल तर राजस प्रकृती. अशा प्रकारे त्या काळामध्ये कधी कधी सत्व आणि तम असं दोन्ही मिश्र असतं. म्हणजे सत्व जास्त प्रमाणात, तम कमी प्रमाणात, तर तो व्यक्ती दिसायला सात्विक दिसणार तुम्हाला, आणि तो सात्विकच असतो. परंतु कधी कधी आपण म्हणतो ना ते शांतच आहेत ते, पण ते जर का चिडले की मग ते कोणाचे नसतात बरं. म्हणजे तो प्रकृती कशी निर्माण झाली? मिश्र प्रकृती निर्माण झालेली आहे. आपला विषय आपण थोडंसं इकडे घेऊया आता, की मनुष्य देह जे आहे ते अन्नदानामुळे मिळतं, म्हणून अन्नदान उत्तम आहे. म्हणून काय आपण अन्नदानच करत बसायचं का? हरकत नाही अन्नदान केलं तरी, परंतु कुणाला अन्नदान करावं? जे जेवून आले त्यांनाच, है ना. जे आपल्याकडे कोणी साधू येतात ते जेवून आलेले असतात, कुठून तरी आपल्याला भेट द्यायला आले. आपण त्यांना म्हणतो काहीतरी घ्या. सांगा बरं, तुम्ही जेवल्यानंतर घेता का चहा? असं जेवले तुम्ही पोटभर आणि लगेच चहा घेता का? दूध घेता का? परंतु आम्हाला मात्र तुम्ही साधूंना ते देत राहता. मला कोणीतरी विचारलं की साधू होण्यासाठी काय केलं पाहिजे? मी म्हटलं पचनशक्ती सुधारली पाहिजे सगळ्यात पहिले. ज्ञान नसलं तरी चालेल, आचरण स्मरण नसले तरी चालेल, जिथं गेले तिथं खायलाच देतात लोक. नको नको म्हटलं तरी थोडंसं तर घ्याच. आम्हाला गोमटं कसं लागेल, गोमटं कसं लागेल. याच्यामुळे बाबांची तब्येत खराब होत चालली. तुम्हाला त्याचं गोमटं लागत नाही. तुम्ही जबरदस्ती अन्न खाऊ घातलं आणि बाबांचं जर का ऍसिडिटी वाढली, अपचन झालं, तब्येत खराब झाली, तर त्याचं सांगा बरं, तर अन्नदान उत्तम झालं का हीन झालं? ते कसं झालं? उत्तम ठरलं का ते अन्नदान? नाही. त्यांना गोड चालत नाही, तुम्ही जबरदस्ती गोड खाऊ घातलं, त्यांची शुगर वाढली. आता तुम्ही तर तूप लावून ती पोळी वाढली, म्हणजे पोळी उत्तम आहे, अन्नदान उत्तम आहे, पण अन्नदान करायची जी क्रिया जी आहे ती मात्र उत्तम नसल्यामुळे तुमच्या अन्नदानाचा समोरच्याला त्रास झाला नाही पाहिजे, हे पहिले लक्षात घ्यायचं. आपली क्रिया उत्तम कधी असते? नुसतेच उत्तम पदार्थ असतात तेव्हा नसते. उत्तम अधिकरण आहेत म्हणून ती उत्तम क्रिया होत नाही. तर ते अधिकरण पण उत्तम असले पाहिजे, तुमचा भाव पण उत्तम असला पाहिजे, आणि त्यांना त्या गोष्टीची आवश्यकता देखील असली पाहिजे. या सर्व गोष्टी जुळून आल्यानंतर मग ती क्रिया उत्तम घडत असते. आणि म्हणून इथे आपण स्वभाव मात्र हा विषय सुरू आहे.
की आपले हे स्वभाव कसे तयार झालेले आहेत, की राजस तामस सात्विक आशिती अन्नदान करताना जो काही भाव असेल तशी आता आपली प्रकृती आहे. आता तो तामस व्यक्तीचा तमगुण कधीच जाणार नाही, पण तो त्याच्यावर नियंत्रण आणू शकतो. राजस जो व्यक्ती आहे त्याचा रजगुण कधी जाणार नाही, पण तो त्याच्यावर नियंत्रण आणू शकतो. नियंत्रण आणता येतं. भाजी तिखट झाली की तुम्ही काय करता? मिरची काढून घेता येतं का? मसाला त्याच्यातला काढून घेता येतो का? नाही काढून घेता. त्याच्यावर नियंत्रण आणता तुम्ही. मीठ टाकता, नाहीतर त्याच्यावर तेल टाकता, नाहीतर त्याच्यावर तूप टाकता. काय केलं तुम्ही? तो तिखटपणा नियंत्रणात आणला, पण तो तिखट त्याच्यातलं काही काढून घेता येत नाही तुम्हाला, पण नियंत्रणात आणलं. तसं इथे आपला रज तमादी हिंसक जो काही स्वभाव आहे त्याला मात्रा म्हणजे तुम्ही त्याला नियंत्रणात आणू शकता, त्याचा नाश करू शकत नाही. आमचे आचार्य भट्टोबास पण खूप तामस होते, परंतु ते ज्ञानामुळे स्वामींच्या सन्निधानामुळे आणि विधी आचरणामुळे एवढं नियंत्रण आणलं त्यांनी की एक एक काळ असा होता भट्टोबासांचा की त्यांचं नाव ऐकलं की लोक घाबरायचे. आणि एक वेळ अशी आली, दुसरं टोक असं होतं की ते भिक्षा म्हटल्यानंतर एखादा मुलगा जर का रडत असेल त्या घरी, तर ते आवाज ऐकून शांत होऊन जायचा. ज्यांच्या कानापर्यंत भट्टोबासांचा आवाज पोहोचायचा त्यांच्या अंतकरणामध्ये शांतता निर्माण व्हायची. इतकं त्यांनी नियंत्रण आपोआप त्यांचं ते विधी आचरणामुळे आलेले आहे. आणि म्हणून स्वभावाला नाश जरी नसेल तरी स्वभावाला आपण नियंत्रणामध्ये आणू शकतो, आणि ते सुद्धा ब्रह्मविद्या ज्ञानाच्या आचरणामुळे ते नियंत्रण प्राप्त होत असतं. आणि ते नियंत्रण आपल्याला करायचं. आपला स्वभाव कसा हे आधी आपल्याला कळालं पाहिजे. आपल्याला आपलं सोडून बाकीच्या सगळ्यांचा स्वभाव माहिती असं बरं का. आपल्या जर का बसवलं स्टेजवर तर एकेकाचं नाव जर का सांगितलं ते आपण सगळ्यांचे गुणधर्म सांगतो. हे भांडखोर आहेत बरं का, हे असे आहेत, हे तसे आहेत, सगळ्यांचं सगळं सांगता येतं आपल्याला. परंतु आपला स्वभाव कसा आहे? नाही, माझा तर स्वभाव शांत आहे, मी तर कोणाला काय बोलत नाही, पण त्यांना राग येतो मी बोललं तर. पण आपण कुठल्या टोन मध्ये बोलतो आपल्याला कळत नाही. आपण रागात बोलतोय की टोचून बोलतोय, आपला दोष आपल्याला कधी कळत नाही. आणि दुसऱ्याचा गुण आपल्याला कधी कळत नाही. दुसऱ्याचा दोष आपल्याला नेहमी कळतो आणि आपला गुण आपल्याला कळत असतो. म्हणजे आपल्याला आपला दोष कळाला पाहिजे, आपला मूळ स्वभाव कळाला पाहिजे, आणि त्या स्वभावाला आपण नियंत्रित केलं पाहिजे. आपल्या स्वभावाचा दुसऱ्याला नुकसान होत असेल तो भाग वेगळा, परंतु आपल्या वाईट स्वभावाचा आपल्याला मात्र नक्कीच नुकसान होतं. दुसऱ्याचं नुकसान हो ना हो, परंतु आपलं मात्र नुकसानच होतं, आपला फायदा होत नाही. तुम्ही जर का म्हटले मी त्याला दम देऊन त्याच्याकडनं ते फुकट आणलंय, मी बाकीच्यांनी विकत आणलं, मी त्याला दम दिला आणि फुकट आणलं, आपल्याला वाटलं आपले काय वाचले, पैसे वाचले, परंतु आपल्याला दोष लागला, त्याचं मन दुखवलं. त्याच्या संपर्कातले 4 लोकांनी ऐकलं, त्यांचं मन दुखवलं, त्यांनी काही अपशब्द बोलले, त्याला आपण निमित्त झालो. फक्त 2 रुपये वाचलेत आपले, परंतु दोष मात्र इतके लागून गेलेले आहेत. आमचे स्वामी सांगतात, जीव क्षणामध्ये असे काही कर्म जोडून घेतो जे 1000 जन्म घेऊन सुद्धा नासल्या जात नाही. आता तुम्ही व्यवहारामध्ये जेव्हा फिरता तेव्हा तुम्हाला असे काही योग जास्त येतात की जिथे काहीतरी वाद करावा लागतो, काहीतरी अपशब्द बोलावे लागतात, काहीतरी दम द्यावा लागतो, काहीतरी रागराग करावा लागतो. असे योग बहुतांशी वेळा येत असतात. तर त्या वेळेला हे एवढंच लक्षात ठेवायचं की आपण जे काही वाईट वागणार आहोत त्याच्यामुळे आपलं वैयक्तिक नुकसान होणार आहे, आपल्या विचारांचं नुकसान होणार, आपल्या चांगल्या वृत्तीचं, आपल्या प्रामाणिकतेचं नुकसान त्याच्यामध्ये होत असतं. म्हणून आपण आपलं नुकसान बघायचं आणि त्या हिशोबाने त्या स्वभावावर नियंत्रण आपल्याला आणायचं आहे. तुम्हाला कोणी जर का चिडवलं तर लगेच तुम्ही चिडता, लगेच राग येतो, लगेच आपण भांडतो. आपला राग आपल्या संपर्कामध्ये नियंत्रणामध्ये असला पाहिजे की कोणी किती चिडवलं तर राग आपल्याला आला पाहिजे की नाही आला पाहिजे हे आपण ठरवायचं. उगाचच आपण लगेच भांडायला जायचं नाही किंवा लगेच चिडचिड करायची नाही. आपण ते नियंत्रणामध्ये ठेवायचं. चिंतन केलं की आपण आपल्याकडे कुठले कुठले दोष आहेत,
भट्टोबासांची लीळा आठवली. भट्टोबासांना स्वामींनी सांगितलं की जीवाच्या ठिकाणी इतके इतके दोष आहेत म्हणून ईश्वर प्राप्ती जीवाला होत नाही. आणि भट्टोबासांनी त्याचं चिंतन केलं की हे सगळे दोष जे स्वामींनी म्हटले तर माझ्याकडेच आहेत, मला सुद्धा देव होणार नाही असं म्हणून ते रडायला लागले. स्वामींनी त्यांना सांगितलेलं आहे की परमेश्वर तुम्हाला होणार, फक्त असं रडत बसल्याने देव होत नसतं बरं का. नुसतंच रडत बसायचं नाही, सक्रिय रडायचं आहे. तुमच्या रडण्याचं एक प्रगती पण त्याच्यामध्ये असली पाहिजे की रडलोही पाहिजे, दुःखही केलं पाहिजे आणि विधीही वाढले पाहिजे. नाही तर काही लोक वर्षानुवर्ष आमचं स्मरण होत नाही म्हणून रडत बसतात. त्या रडण्याला काहीही अर्थ नाही. तुम्ही रडलंही पाहिजे की आमचं स्मरण होत नाही म्हणून रडलंही पाहिजे आणि स्मरणही केलं पाहिजे. काही ना काही तुमचं त्याच्यामध्ये प्रगती झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीने मी हे चिंतन करतो की आपल्याकडे कुठला दोष आहे, समोरच्याकडे आपण जो दोष बघतो तो आपल्याकडे आहे का, असेल तर त्याच्यावर कार्य करून तो दोष आपण संपुष्टात आणा किंवा बोथट करा, त्याच्यावर नियंत्रण आणा, पण तो उद्भवू देऊ नका. आणि याचा मला वैयक्तिक भरपूर लाभ झालेला आहे. आता कोणी मला काही बोललं तर मी आधी ठरवतो, मी चिडत नाही, मी ठरवतो की काय बोललेत, त्याच्यामध्ये आपलं काही त्यांनी जो दोष सांगितला तो खरंच आपला दोष आहे का, आणि मग तो दोष आपल्याला घालवायचा आहे. उलट ते म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. आपल्या घरी जर का आपल्या बाजूला निंदक असेल तर आपण आपलं शुगर ब्लड प्रेशर वाढवून घेत असतो. उलट तो निंदक का असावा, कारण की तो सतत आपल्या सुहृद जे लोक असतात ना त्याच्यापेक्षा निंदक व्यक्ती खूप चांगला असतो. त्याला तुमची एवढीशी सुद्धा चूक चालत नाही. त्याला असं वाटत असतं की या माणसाने चुकू नये, म्हणून तुम्ही थोडे पण चुकलं की लगेच तो चूक सांगतो तुमची. आणि मग आपण काय करायचं, त्याच्यावर चिडायचं नाही, उलट त्यांनी सांगितलेली चूक आपण सुधारून घ्यायची, लगेच सुधारता आली पाहिजे. लक्षात घ्या, आपले जे स्तुतीपाठक असतात त्यांना जर का आपण म्हटलं काही तर ते म्हणतात हो छान झालं बरं का. तुम्ही विचारा कोणाला स्वयंपाक कसा झाला, कोणी तुमच्या तोंडावर हिंमत करणार नाही की स्वयंपाक खराब झाला म्हणण्याची. सगळेजण चांगलंच म्हणतात, पण तुमचा निंदक व्यक्ती आहे तो बरोबर सांगणार याच्यात मीठ कमी आहे, ही भाजी बरोबर नाही झाली, तिखटच झाली. म्हणजे तो निंदक व्यक्ती खरं बोलतो. कधी कधी आपली स्तुती करणारे जे असतात ते कधी कधी आपल्यासाठी न कळत घातक असतात. खरं तर म्हणजे स्तुती करणारे लोक वाईट नसतात, ते चांगलेच असतात, तरी सुद्धा त्यांची स्तुती आपल्यासाठी घातक असते. आणि कधी कधी एखादी निंदा आपल्याला दुःख देत असते, पण ती निंदा किंवा आपल्याला जे नाव ठेवले जातात ते आपल्यासाठी फायदेशीर असतात की त्याच्यातनं ते खरं बोलतात आणि आपल्याला आपल्यातले जे दोष असतात ते दोष त्याच्यातनं निरसन करण्याची एक संधी मिळते किंवा ते दोष आहेत हे कळतात. आणि म्हणून आपल्याला स्वभावावर नियंत्रण आणायचं आणि आपल्यामध्ये काय काय दोष आहेत याचं चिंतन आपणच करायचं. दुसरे कोणी आपल्या दोषांविषयी जाणू शकत नाही. एक परमेश्वर जाणतात आणि एक आपण स्वतः आपल्या दोषाविषयी जाणू शकतो. तर त्याचं चिंतन आपण करून आपल्या त्या दोषयुक्त जर का स्वभाव असेल तर त्याच्यावर आपल्याला नियंत्रण आणता येतं आणि ते सुद्धा ज्ञानाने येतं. म्हणजे आहे ईश्वरपैकीचं कार्य जिथेही आहे तिथे आपण जेव्हा उपस्थित होतो तेव्हा तिथे सेवा करण्यासाठीच उपस्थित व्हायचं. आपले जरी म्हटलं की तुम्ही भोजनाला या, तुम्ही अमक्या कार्यक्रमाला या, तमक्या कार्यक्रमाला या, आपल्याला निमंत्रण दिलेलं आहे, परंतु आपण मात्र सेवेच्या दृष्टीने तिथे उपस्थित होऊन तिथे काय काय सेवा आहेत त्या सेवेला आपण प्राधान्य देऊन त्या सेवेत सहभागी व्हायचं. बाकीचं भोजन वगैरे इत्यादी गोष्टी तर रोजच्याच आहेत आपल्या जीवनामध्ये, पण सेवा मात्र रोज आपल्याला भेटत नाही. आणि म्हणून आपला तो जर का स्वभाव असेल तर त्या स्वभावावर नियंत्रण आणून सेवा स्वभाव आपला तयार करता आला पाहिजे आपल्याला. हे आहे स्वभाव मात्र. पुढे निरालंबी सांगितलं म्हणजे आलिंबन आहेत आपल्याकडे भरपूर. म्हणजे वासनिकांकडे जे काही आलिंबन आहेत, कुठली कुठली निरर्थक गोष्टीचं एक आलिंबन असतं. आलिंबनाची व्याख्याच काय केली, निरर्थक गोष्टींचे लंबन ते आलिंबन. ज्या गोष्टींचा आपल्याला काही उपयोग नाही, काय नाही, पण ते आपण बाळगून ठेवलेले आहेत, जवळ ठेवलेले आहेत. मग ते आपल्या घराच्या माळ्यावर पण आहेत बरं का, आपल्या घराच्या आसपास, आपल्या त्या कुंपणाच्या आतमध्ये अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्या वर्षानुवर्ष कामी पडत नाही,
परंतु आपण ते फेकत नाही, ते जपून ठेवतो. अशाच गोष्टी वर्षानुवर्षे आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये आपण धरून ठेवलेल्या आहेत आणि त्या आपल्या काहीच उपयोगाच्या नाहीत, परंतु ते आपण मनामध्ये धरून ठेवलेले आहेत आणि ते आपण चघळत राहतो. त्याच्यात आपला अपमान झालेला आहे, कोणी आपल्याला काही बोललेलं आहे, कोणी आपल्याला वाकून दंडवत केलेला नाही, इत्यादी सगळ्या गोष्टी आपण डोक्यात धरून ठेवलेल्या आहेत. ह्याला सुद्धा आलिंबन असं म्हणतात. आलिंबन म्हणजे ज्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्य जगत असताना ज्या गोष्टींचा काहीच उपयोग होत नाही तरी सुद्धा तुम्ही ते बाळगून ठेवलेलं आहे, त्याला आलिंबन बोलतात. निरर्थक जे बोलणं आहे, उगाचच काहीच घेणं देणं नाही. आपण म्हटलं हा जो डोंगर आहे ना, हा तर इकडे पाहिजे होता बरं का, आता तू येणार आहे का इकडे, काहीच होणार नाही, पण उगाचच आपण बोलून बसलेलो आहे. किंवा रस्त्याने जाताना एखादं काहीतरी इमारत बघितली, ह्याला ना सफेद रंग दिला पाहिजे होता आणि गाडी आपली निघून गेली, तिथे थांबून कमीत कमी रंग घेऊन द्या त्यांना वगैरे, असं तरी काहीतरी करा. उगाचच आपण जे बोलत राहतो त्याला निरर्थक बोलणं म्हणतात, ज्याचा आपल्या बोलण्याचा समाजाला काही उपयोग नाही, कुठलाही बदल त्याच्यातनं होणार नाही, काही नाही, आपण फक्त मत व्यक्त करत राहतो. तर हे काही समजा चांगल्या गोष्टींचे बदल आपण बोलणं हे एखाद्या वेळेस ते घडू तरी शकतं समजा, परंतु इतर काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपण अनेकांनी आपल्याविषयी कसं वागलं पाहिजे आपण ठरवतो आणि ते तसे नाही वागले की आपण आपला स्वतःचा अपमान ठरवून घेतो की आपला याच्यामध्ये अपमान झालेला आहे. हे उगाचच गोष्टी असतात, म्हणून तेही असता कामा नये. स्वामींनी सांगितलेले निरालंबी म्हणजे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुमच्या काही कामाच्या नाही आहेत परंतु तुम्ही ते बाळगून ठेवल्या आहेत आणि कोणी पण आले की त्यांच्या पुढे आपण ते सांगत राहतो, बोलत राहतो, तेच विषय काढत राहतो की त्यांनी आम्हाला दंडोतच घातला नाही, त्यांनी आम्हाला परत 1 महिन्यानी कोणी भेटले की परत तोच विषय, त्यांनी आम्हाला साधं निमंत्रण पण दिलं नाही. म्हणजे हे चालू राहतं, हे डोक्यातनं काढून टाका. विषय संपलेला आहे, हे कार्य संपलेलं आहे. तुम्ही तुमचं नवीन चांगलं कार्य करा, चांगलं कार्याबद्दल बोला. आणि हे इतर गोष्टी ज्या आहेत, हे आलिंबन कसलं असतं, विकाराचं आलिंबन आहे, विकल्पाचं आलिंबन आहे, स्वभावाचं आलिंबन आहे, निरर्थक इतर कितीतरी गोष्टींचं आलिंबन आहे. म्हणजे जे तुमच्या व्यावहारिक आयुष्याला कामी येणार नाही असे आलिंबन आहेत. आणि अजून आलिंबनाची एक वेगळी व्याख्या आपण करूया की ज्या गोष्टी आपल्याला ईश्वराकडे घेऊन जात नाहीत, त्या गोष्टी ज्या आपल्याकडे असतील, आपल्याकडे ते आहेत पण ते आपल्याला ईश्वराकडे घेऊन जाणार नाहीत, त्याला आलिंबन असं म्हटलं जातं. उगाच कुणाची तरी निंदा ऐकत बसायची आहे ना, लीळा ऐकायला म्हटलं की लगेच आपल्याला बाबा मला झोप येते, लगेच गाठी हातात घेतली की झोप येते, पण निंदा ऐकताना झोप येते का? मला ते मी नेहमी एक सांगत असतो की स्वामींनी सांगितलेलं कुठलंच वचन आपल्याला आवडीपूर्वक पाळता येत नाही. आमचे स्वामी सांगतात अन्य वार्ता करू नका, अन्य वार्तेपसी वरी निद्रा सांग. स्वामी झोपायला सांगतात, उलट आराम करा. स्वामी म्हणतात आराम करा तुम्ही छानपैकी. किती चांगलं वचन आहे हे. वचन तर आपण कितीतरी दिवसभर पाळलं पाहिजे. अन्य वार्ता करायची नाही आणि मस्त झोपून राहायचं, जेवण खावण केले की झोपून राहायचं. परंतु लक्षात घ्यायचं की आपण जेव्हा धर्मवार्ता सुरू होते ना, तेव्हा आपल्याला डोळे असे जड व्हायला लागतात. जसं काय डोळ्यावर कोणी बसलेलेच आहे, आपल्या डोळे बंद बंद व्हायला लागतात. अक्षरशः गाठी हातात घेतली की झोप यायला लागते आणि आपण बिछाण्यावर पडतो, असं डोळा लागतोय आणि आपल्या बाजूला जर का निंदा सुरू झाली ना, मग आपण उठून बसतो. कारण आपल्याला पण त्या निंदेमध्ये ऐकायचं पण असतं, बोलायचं पण असतं. बोलायचं नसेल तरी ऐकायचं असतं. आणि बघा, लक्षात घ्या, तुम्हाला किती झोप येत असो आणि जर का अन्य वार्ता सुरू झाली की आपण उठूनच बसणार. स्वामींचं जे वचन आहे ना, अन्य वार्तेपसी निद्रा चांग, नाही पाळल्या जाणार. ते वचन सुद्धा पाळल्या जात नाही आपल्याकडनं. निंदा सुरू झाली, कुणाला नाव ठेवणं सुरू झालं की आपले डोळे लगेच उघडतात, झोप उडून जाते आणि आपण परत 1-2 तास त्याच्यामध्ये सहभागी होतो. हे सुद्धा आलिंबन आहे जे तुम्हाला देवाकडे घेऊन जाणार नाही. कुणाला किती नावं ठेवा, निंदा करा, हे तुमच्या वैयक्तिक आयुष्याला कामी नाही, आध्यात्मिक आयुष्याला पण काहीच कामाचं नाही. हे सगळे आलिंबन काढून टाका
आता हे सगळ्या वचनांमध्ये स्वामींनी काय सांगितलेलं आहे? विकार विकल्प शून्य, स्वभाव मात्रे, निरालंबी, या 3 वचनांमध्ये स्वामींनी 4 दोषांचं निरसन सांगितलं. विकार शून्य, विकल्प शून्य, स्वभाव मात्रे आणि निरालंबी. हे 4 जे दोष आहेत, काही दोषांवर नियंत्रण आणा आणि काही दोष जे आहेत ते शून्य करा, असं स्वामींनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जो 13वा परवा जो काही न्याय घेतला, ताट स्वच्छ धुवून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी वाढायला घेताना आपण परत काय केलं? ते धुतलं आणि पुसलं, कारण की त्याच्यावर धूळ आलेली आहे. तशा पद्धतीने आपण जर का दोषयुक्त ठिकाणी जर का पेरलं तर ते पीक तसं येत नाही. हा दृष्टांत पण आपण बघितला. तशा पद्धतीने मन आधी निर्दोष केल्याशिवाय तुमचं नामस्मरण घडणार नाही. काल आपला हा विषय सुरू होऊन तो आपण तिथेच थांबवलेला होता की आपल्याला जर का स्मरण घडत नाही, वचन पाठांतर घडत नाही, तर त्यामागे काय भाग आहे? आपली स्मरणशक्ती चांगली नाही असं नाही बरं का. खूप लोकांचा असा गैरसमज आहे, जगातल्या सगळ्या लोकांचा, की आमची स्मरणशक्ती चांगली नाहीये. स्मरणशक्ती सगळ्यांची चांगली उत्तम आहे. तुम्हाला कोणीतरी 10 वर्षा पहिले काय बोललंय तुम्हाला आठवतं का? आठवतं ना? 10-15 वर्षा पहिले तुमचं लग्न झालंय, आठवतं तुम्हाला? म्हणजे स्मरणशक्ती चांगली आहे. त्याही पेक्षा आपल्याला कोण काय बोललेलं आहे ते आपल्याला आजही आठवतं, म्हणजे आपली स्मरणशक्ती चांगली आहे. तुम्ही जे मालिका बघता टीव्हीवर, त्याच्यातले सगळे नाते गोते तुम्हाला माहिती आहेत की नाही? कोण कसं आहे वगैरे वगैरे, म्हणजे तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. आपली कोणाची स्मरणशक्ती अशी बोथट वगैरे काही नाहीये, सगळं चांगलं आहे. फक्त नको त्या गोष्टी आपण चांगल्या लक्षात ठेवतो, चांगल्या आठवतात आपल्याला, आणि उपयुक्त ज्या गोष्टी आहेत त्या आपण कधीही आठवत नाहीत, त्या लक्षात ठेवत नाहीत, त्या वरवर असतात. ज्याही गोष्टी तुम्ही मनापासून ऐकल्या आणि मनाला लागल्या त्या गोष्टी लक्षात राहतात, आणि जे मनापर्यंत येऊच दिलं नाही त्या गोष्टी तुमच्या कधीही लक्षात राहणार नाहीत. आणि म्हणून इथे आपल्याला काय करायचंय? सगळ्या दोषांचं आधी निरसन करून मग विधी करा, तर मग तुमचे ते विधी घडतील. तर स्वामींनी सांगितलेलं आहे, पुढचा विधी सांगितलाय. हे सगळे निषेध वाक्य आहेत. हे शून्य करा, हे शून्य करा, याला मात्रा द्या, हे आलिंबन रहित व्हा, हे निषेध वाक्य आहेत. हे दोष ह्याच्यातनं काढून टाका हे सांगितलेलं आहे. काय कराय, विधी काय करायचं तो सांगितलेला नाहीये 4ही वचनांमध्ये. हे पुढच्या वचनामध्ये सांगतात. 4थ्या वचनात स्वामी सांगतात की देवता स्मरणे, हा विधी सांगितलेला आहे. आधीच्या वचनात विधी नाही आहे, दोषाचं निरसन सांगितलेलं आहे. आणि या वचनामध्ये 4थ्या वचनामध्ये स्वामी सांगतात विधी. देवता स्मरणे कधी होईल? जेव्हा तुम्ही आलिंबन रहित व्हाल. आता मागे मागे जायचं. आलिंबन रहित झाल्याशिवाय तुमचं स्मरण होत नाही. तुमच्या मागे 10 कामं आहेत. तुम्ही स्मरणाला बसू शकता का? इथे निरूपणाला बसू शकता का? तुम्ही सगळी कामं आटपून मग स्मरणाला बसू शकता. आलिंबन रहित व्हावं लागेल. पण आलिंबन रहित कधी व्हाल? स्वभाव मात्रे, म्हणजे स्वभावावर नियंत्रण आणावं लागेल आधी तुम्हाला. आणि स्वभाव मात्रे कधी होईल? त्याच्यासाठी विकार विकल्प शून्य आधी व्हावं लागेल. तुमच्या आवडी निवडी ज्या आहेत त्या नियंत्रणात आणाव्या लागतील. काही दोषांच्या आवडी त्या शून्य कराव्या लागतील. मग तुम्ही स्वभाव मात्रे हे वचन पाळू शकता. आणि मग स्वभाव मात्रे जर का तुम्ही असेल तर तुम्ही निरालंबी सहजपणे होऊ शकता. म्हणजे स्वभावावर जर का नियंत्रण नसेल, मला मध्ये मध्ये जर का खायला लागतं, तर मी कुठेही प्रवासाला निघालो तर काय घेऊन निघणार? खायचं साहित्य घेऊन निघणार. म्हणजे ते काय झालं? आलिंबन झालं. पण माझं स्वभावावर नियंत्रण असेल तर मी 2च टाइम जेवतो, मध्ये मला काहीच खायला लागत नाही. आता माझ्यासोबत खायचं काही साहित्य असेल का? नसणार आहे. स्वभावाला मात्रा दिली की आलिंबन रहित आपोआप होता येतं. आणि स्वभावाला मात्रा देण्यासाठी विकार विकल्पाची शून्यता, नको त्या ठिकाणी आवडी, नको त्या पदार्थ खाण्याची आवडी असेल, निवडी असेल, नावड असेल, आवड असेल, तो भाग जर का निघून गेला तर आपोआप स्वभावावर मात्रा येते, मी सगळं खातो. परंतु आवड निवड जर का असेल तर स्वभावाला मात्रा नाही देऊ शकत आपण. मग आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, म्हणजे अनियंत्रित स्वभाव आपला राहतो. हे सगळे एकमेकाला एक कडी आहे.
म्हणजे एक दोष घडला की दुसरा, तिसरा, चौथा असा दोषांची ती कडी आहे. विधीच्या बाबतीत असं एक विधी घडला की दुसरा विधी घडणार, तिसरा विधी घडणार, चौथा विधी घडणार, म्हणजे विधींची सुद्धा एक कडी आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे दोषांचं निरसन करता आलं की देवता स्मरणे, म्हणजे अस्ति परीची जी देवता आहे श्री चक्रधर स्वामी, त्यांच्या नामाचं आपल्याला स्मरण करायचं आहे. देवता म्हटल्यानंतर एकदम घाबरून जाऊ नका, देवतांचं स्मरण करायचं नाहीये. देवता हा शब्द आहे, त्याच्यामधला मूळ शब्द दिव आहे, जो धातू आहे देवता शब्दामध्ये. दिव हा धातू आहे. दिव म्हणजे प्रकाश. ज्या ठिकाणी तेज आहे किंवा प्रकाश आहे त्याला देवता म्हणता येतं. तुम्ही एखाद्या जो पेटलेला बल्ब आहे, चालू केलेला बल्ब आहे, त्यालाही तुम्ही देवता म्हणू शकता. किंवा ट्यूबलाईट आहे, त्याला सुद्धा तुम्ही देवता म्हणू शकता. आणि त्यांच्या ठिकाणी तो प्रकाश आहे. फक्त तो प्रकाश कसा कमी जास्त की कुणाच्या तरी योगाने आहे, पण जिथे प्रकाश आहे त्याला तुम्ही देवता म्हणू शकता. म्हणून कर्मभूमीची सुद्धा देवता आहे, अष्टभैरव सुद्धा देवता आहे, चैतन्य सुद्धा देवता आहे, आणि परमेश्वराला सुद्धा देवता असं म्हटलेलं आहे. या वचनात म्हटलेलं आहे. अजून कुठे म्हटलेलं आहे? पृथ्वी येसने रवण असे आणि परमेश्वरा येसनी देवता असे. त्या वचनामध्ये सुद्धा परमेश्वराला देवता म्हटलेलं आहे. आता सगळ्यांकडे प्रकाश आहे. कर्मभूमीच्या देवतेकडे पण प्रकाश आहे, त्याच्यानंतर अष्टदेवनी देवतेकडे पण प्रकाश आहे, अंतराळीकडे पण प्रकाश आहे, मायेकडे पण प्रकाश आहे, तेज आहे. परंतु सगळ्यात जास्त जे तेज आहे ते कोणाकडे आहे? परमेश्वराकडे आहे. जसं आपण आकाशगंगा बघतो ना, वेगवेगळे तारे दिसतात, काही छोटे तारे, काही मोठे तारे दिसतात वगैरे, पण म्हटलं जातं की या सगळ्या ताऱ्यांना प्रकाश कोण देतं? कोणामुळे मिळतं? सूर्यामुळे मिळतंय. म्हणजे सूर्य हे जसं तसं तेजाचं जे काही त्याच्यातनं तो जो प्रकाश प्रकार जो आहे तो त्याच्यातनं सगळ्यांना मिळतोय. म्हणजे मूळ स्त्रोत ज्याला म्हणतो आपण ते सूर्य आहे. तशा प्रकारे प्रत्येक देवतेकडे स्वतःचा तो पंचप्रकारयुक्त प्रकाश आहे, पण सर्वात जास्त तेज जे आहे ते परमेश्वराकडे जे तेज आहे असं तेज कुणाकडे नाही. तुम्ही ताऱ्यांकडे बघू शकता, चंद्राकडे तुम्ही बघू शकता, सूर्याकडे आपण बघू शकतो का? त्याचं तेज जास्त आहे. तशा प्रकारे परमेश्वराकडे तेज हा प्रकार जास्त आहे. म्हणून जसं तसं देवता असं परमेश्वराला म्हटलं जाईल, हे या पद्धतीने. आणि म्हणून तिथे नामस्मरण जे आहे त्या नामस्मरणासंदर्भात याच आधी आपण बघून ठेवलेलं आहे. या काही सत्रांमध्ये चतुर्विध जे स्मरण, नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा ते कसं करावं काय हा विषय आपण बघितलेला आहे. त्याच्यात चतुर्विध दुःख, निर्वेद, अनुताप, अनुशोचार्थ कसा आणायचा आहे हे पण आपण बघितलेलं आहे. आणि ते स्मरण कशा प्रकारे करायचंय, 24 तास आपल्याला ते करायचं आहे, हे पण हा पण विषय आपण बघितलेला आहे. आणि कुठल्या नामाचं स्मरण करायचं? कुठल्या? 5व्या नामाचं. पण स्वामींचं वाक्य आहे का असं काही? 5वे ते कोणी म्हटलं? हे कोणी म्हटलं? स्वामींनी म्हटलेलं आहे. माझं नाव नाही सांगायचं. तुम्ही म्हटलं आम्हाला सागरदादांनी सांगितलं. नाही, हे सागरदादांनी नाही सांगितलं. हे बाईसांचे बाबा जे आहे श्री चक्रधर स्वामी, त्यांनी 800 वर्ष आधी आम्हाला सांगून ठेवलेलं आहे की 5वे ते निरंतर त्यांनी सांगितलेलाच जो विषय आहे तो मी तुम्हाला सांगितलेला. मी माझ्या खिशातनं काही सांगितलेलं नाहीये. त्यांनी जे सांगितलं ते आमच्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून 5व्या नामाचं स्मरण, नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा युक्त चतुर्विध दुःख, त्याच्यामध्ये निर्वेद, अनुताप, अनुशोच, अर्थ असं सगळं आणून ते स्मरण आपल्याला घडलं पाहिजे. आणि हे स्मरण कुठपर्यंत करायचं? मार्गशीर्ष महिना आणि श्रावण महिना 2च महिने स्मरण करायचं. वचनामध्ये काय सांगतात स्वामी? जो जन्मक्षेपी विकाराची शून्यता कुठपर्यंत करायची? काही दिवसापर्यंत का ना? जो जन्मक्षेपी मरेपर्यंत विकाराची शून्यता पाहिजे. मग विकल्पाची शून्यता काही कालावधीपर्यंतच करायची का? नाही, जो जन्मक्षेपी मरेपर्यंत विकल्पाची शून्यता. मग स्वभावाला मात्रा थोडा वेळच द्यायची का? पदयात्रेत आहे तोपर्यंतच, किंवा न पाळता स्मरणाला आम्ही आलो इथे
माणक्याला, म्हणून तेवढ्या दिवसच गोड बंद करायचा का? न स्वभाव मात्रे जो जन्मक्षेपी, मरेपर्यंत स्वभावावर नियंत्रण, आलिंबन रहित मरेपर्यंत असलं पाहिजे. मग स्मरण कधी करायचं? फक्त काही दिवसच करायचं का? 9 दिवस न पाळत्याचे, किंवा मार्गशीर्ष महिन्यात किंवा श्रावण महिन्यात जो जन्मक्षेपी, त्या वचनापुढे विधी काय सांगितला? मरेपर्यंत स्मरण. जन्मापासून मरेपर्यंत. जन्म म्हणजे कुठला? उपदेश घेतला तो जन्म. त्याच्या आधी जन्म कुठला? आपण या सृष्टीमध्ये आलो, या जगात आलो, कलियुगात आपला जन्म झाला, तो एक जन्म आहे. तो जन्म कधी सार्थकी होईल? जेव्हा आपण उपदेश घेऊ. हा एक दुसरा जन्म झाला आपला. म्हणजे त्या जन्मापासून, त्या जन्मात तुम्हाला काय मिळालं? उपदेश जेव्हा दिला तेव्हा काय मिळालं? आधी नाम मिळालेलं आहे. नाम मिळणं ह्याला उपदेश असं म्हटलं जातं. बाकी गाठी देतात तो नंतरचा भाग, विशेष देतात तो नंतरचा भाग आहे, पण आधी नाम देतात. त्या जन्मापासून तर त्या मृत्यूपर्यंत, देह सोडेपर्यंत आपल्याला काय करायचं? जो जन्मक्षेपी म्हणजे परमेश्वराच्या नामाचं स्मरण हे जन्मापासून तर हे देह सोडेपर्यंत सलग करायचं आहे. त्याच्यासाठी स्वामींनी जे वचन सांगितलं, निरंतर परमेश्वराचे आठवावे, अंतर पडू न देता तुम्ही जिथे कुठे असाल तिथे देवाच्या नामाचं स्मरण झालं पाहिजे. आता स्पष्टच बोलायचं. काही लोक म्हटले आपण वॉशरूमला जातो, मग तिथे पण स्मरण करायचं का? तिथे उलट आवर्जून स्मरण करायचं. जेव्हा अटॅक येतो की नाही, अटॅक येतो किंवा येणाऱ्या स्थितीमध्ये असेल तेव्हा आपल्याला प्रेशर येत असतं, आणि जर का त्यावेळी तो व्यक्ती टॉयलेटला गेला तर त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू होऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे, बाथरूम मध्ये अनेक लोकांचा मृत्यू होतो. त्याचं कारण ते आहे की त्यावेळेला जायचं नसतं, प्रेशर किती आलं तरी, आणि जर का गेली ती व्यक्ती तर त्यांना अटॅक येतो, आणि ते तिथेच तो अटॅक खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो. त्याचा प्रभाव चांगला असतो, माणूस तिथेच त्याचा गतप्राण होऊ शकतो तो. तर त्यावेळेला सुद्धा आपल्या मुखामध्ये नाम असलं पाहिजे. म्हणून स्वामींनी एवढं विश्लेषण करून नाही सांगितलं. स्वामींनी थोडक्यात सांगितलेलं आहे की 24 तास स्मरण करा. आता आपले कुठले प्रश्न पाहिजेत का? बाबा ते भांडे घासताना, धुताना वगैरे स्मरण केलं तर चालेल का? 24 तास स्मरण करायचं, याच्यातच आलं ना ते. मग बाबा मग ते आम्ही जर का चप्पल घालून बाहेर गेलो मग नाम स्मरण केलं तर चालतं का? आता हे 24 तास स्मरणामध्ये सगळंच आलं ना. आता तुमचे उपप्रश्न याच्यामध्ये चालत नाही. माझं तर म्हणणं, कुणाशी भांडत असताना पण स्मरण करतच भांडायचं. स्मरण आपलं सक्सेस, आपलं भांडण सक्सेस झालं पाहिजे की नाही? भांडणामध्ये साह्य भेटलं पाहिजे की नाही देवाचं? होईल का भांडण? होईल का? पण तुम्ही जर का नाम घेत असाल तर तुम्ही भांडून तरी कराल का? तुम्ही जर का नाम स्मरण करत असाल ना, तुम्ही भांडणारच नाही. किती कोणी काही जरी बोललं तरी तुम्ही सौम्य भाषेत बोलाल, तुम्ही भांडणार नाही. त्याला तुम्ही उत्तर द्याल, त्याचा परिहार द्याल, सगळं कराल, परंतु तुम्ही भांडणार नाही, भांडण होऊच देणार नाही ते नामस्मरण, आणि तुम्ही सुद्धा स्वतः ते करणार नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला 24 तास निरंतर परमेश्वराचे आठवावे, आणि 5वे ते निरंतर, 5वं नाव निरंतर आपल्याला स्मरायचं आहे. असं हे सगळे स्वामींच्या वचनाची प्रमाण आपण घेतलेली आहे. आता हे सगळं जर का केलं, विकार विकल्प शून्य स्वभाव मात्र निरालंबी करून इत्यादी दोष त्यागले, आणि जे गुणदायक नामस्मरण आहे ते जर का आपण देहपर्यंत जर का केलं तर त्याच्याने काय होतं बरं? म्हणजे आपण कुठलंही औषध घेताना विचारतो ह्याच्याने काय होतं, किंवा त्यांना म्हटलं की या दिवसात ही भाजी खाल्ली पाहिजे, तर आपण विचारतो ह्याच्याने काय होतं. म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीचं कारण आपल्याला पाहिजे असतं. ते कारण जर का मिळालं तर आपण ते कार्य चांगल्या पद्धतीने ते करत असतो. आणि म्हणून इथे स्वामींनी त्याचा लाभही सांगितला. जो जन्मक्षेपी तयासी परमेश्वर पुनरपी आपला संबंध देते, म्हणजे पुन्हा भेट देतात. पुन्हा म्हणजे याच्या आधी कधी भेट झाली का तुम्हाला देवाची तुमची? झाली का? कुठे झाली का? हो की नाही? तुम्ही आठवून राहिले काय? कुठे भेटले होते? खामगावला भेटले का अकोल्याला भेटले असं आठवत आहे तुम्ही? देवाची आपली भेट झाली असेल कधीतरी, पण आत्ताचा विषय आहे पुन्हा भेटणार आहेत. म्हणजे आता ज्ञानरूपी भेट झालेली आहे. आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे
ते एक प्रकारे परमेश्वरानेच दिलेलं आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दिलेलं आहे. आणि ते दास्य मोचक आपण पूर्वी प्रकरणामध्ये बघितलेलं आहे. म्हणजे ज्ञानयुक्त भेट देवाची आपली आत्ता सुरू आहे, ती चालू आहे. आणि जर का तुम्ही याच्यामध्ये या अस्थि परिप्रकरणाचं आचरण जर का केलं तर काय होईल, आणि तसं जन्म क्षेपला तर परमेश्वर पुन्हा भेट देणार आहेत. म्हणजे आत्ता जी भेट झाली ती, आणि पुन्हा प्रत्यक्ष भेट देणार आहेत पुन्हा संबंधित ती. अशा प्रकारे आपल्याला प्रपंचामध्ये असताना, वासनिक दशेमध्ये असताना देखील आपल्याला सगळे विधी करायचे आहेत. जे जे विधी तुम्हाला वाटतं ते साधूनी करायचे विधी आहेत, ते सर्व विधी वास्तिकांसाठी पण लागू आहेत. आपण आचाराच्या पहिल्या वचनापासून बघितलेलं आहे. आजही काय केलेले, तुम्ही स्वदेश स्वग्राम त्यागून आले की नाही इथे, आहे ना, आणि नातलगांना सोडून आले की नाही इथे. संबंधियाचा संबंध विशेषतः त्याज्य. 3 तासासाठी 4 तासासाठी तुम्ही आचाराचं पहिलं वचन पालन चालू आहे की नाही तुमचं. हा तुमचा सराव आहे. 1 दिवस, 8 दिवस, 1 महिना, 1 वर्ष असा कालावधी आपला हा वाढणार आहे. आणि प्रत्येक वचन आपल्याला पालन करून बघायचं आहे, आपल्याला जमतं का ते. हे अशा पद्धतीने या वासनिकांचा आचार धर्म या विषया संदर्भामध्ये आपण नामस्मरण हा विषय मुख्यत्वे ठेवून त्यासोबत इतरही दोषाची निरसनता कशी करावी असं एकूण 12 सत्रांमध्ये हा विषय बघितला. आजचं हे 13वं सत्र या ठिकाणी आपण संपन्न केलेलं आहे. दंडवत हो.